सविस्तर बातमी कृषी क्षेत्रातून। कोकणात सहकार रुजत नाही असा आतापर्यंतचा समज, मात्र हा समज खोटा ठरवलाय कोकणातल्या महिलांनी। रत्नागिरीतल्या महिलांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी सहकाराचं तत्व अवलंबलं, शेतीची कास धरली, शेतमालाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली आणि आज या महिला लाखोंचं उत्पन्न कमावतायत। माठापेक्षा मोठा आकार, वजन तब्बल 13 किलोच्या पुढे आणि उत्पन्न 7 लाख रुपये। मोलमजुरी करणाऱ्या या कोकणातल्या महिलांचं या शेतीने दिशांतर केलंय आणि दिशांतर नावाच्या या संस्थेने महिलांच्या जीवनात समृद्धीची पहाट आणली आहे। चिपळूण जवळच्या वेहेळे गावातल्या महिला आज विषमुक्ती भाजीपाला पिकवतात। मात्र यापैकी बहुतांश महिला अल्पभूधारक किंवा भूमिहीन आहेत। हीच परिस्थिती बदलण्यासाठी दिशांतर या संस्थेने पुढाकार घेतला आणि जिथे कधी सहकार रुजत नाही असा समज आहे, त्या कोकणात सहकारानं बदल घडवला। मार्गदर्शनावर काही पोटाची भूक शमत नाही, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन देणं आणि त्याचबरोबर ज्या त्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, म्हणजे जसं बीज भांडवल असेल, बी बियाण्यापासून खत निर्मितीपर्यंत आणि खत निर्मितीपासून ते पॉवर टिलर, इतर जे काही तंत्र ह्याच्यामधलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासन यंत्रणेकडे ज्या काही उपलब्धी आहेत त्या उपलब्धी त्यांच्यापर्यंत जाणं। आज या गटाच्या माध्यमातून जेव्हा त्या महिला एकत्र आल्या तेव्हा त्यांच्यापर्यंत नवीन आलेली योजना त्यांच्यापर्यंत येते। त्याचं कारण असं की त्याही तिथपर्यंत पोहोचतायत। संस्थेने 15 एकर शेती भाड्याने घेतली, महिलांना तांत्रिक मार्गदर्शन केलं, विविध कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी फंडातून यंत्रसामुग्री विकत घेतली, शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या। पहिल्याच वर्षी 5 एकरावर कलिंगडाची आणि उरलेल्या 10 एकरावर भाजीपाल्याची लागवड या महिलांनी केली। ही सगळी शेती सेंद्रिय पद्धतीने होते, त्यामुळे भाजीपाला आणि कलिंगडाची गुणवत्ताही सुधारली आहे। जीवामृताची ही सगळी कमाल आहे। वांगी वगैरे लावलेली आहेत, त्यामध्ये काय गवत आलेलं, तण आलेलं असेल तर ते काढायचं दिवसभर, परत त्याला पुरण भरायचं खत टाकून, परत त्याच्यासाठी फवारणी लागत असते, ती फवारणी करतो। काही महिला फवारणीसाठी, काही भाजी तोडायची असेल तर काही जणी भाजी तोडण्यासाठी, विक्रीसाठी आमच्या स्टॉलवर 3 महिला आम्ही ठेवलेल्याच आहेत। त्या सकाळी 9 वाजता इथून जातात घेऊन, तिथे आम्ही इथून सकाळी गाडीतून ते माल तिकडे स्टॉलवर पाठवतो। रोज सकाळी या महिला कलिंगडाची तोडणी करतात आणि माल गाडीत भरून चिपळूणच्या बाजारात विक्रीसाठी आणला जातो। मात्र हा सगळा माल व्यापाऱ्यांना न विकता महिला थेट ग्राहकांना विकतात। याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। मध्ये भाजीला चव येते, त्यामुळे भाज्या तरतरीत हिरवीगार अशी दिसते ती भाजीपाला, आणि वास पण त्या भाजीला, गिरायकांना ते आवडते भाजी। ते जीवामृताच्या साहाय्याने ते होतं सगळं। मोलमजुरीतून यशस्वी शेतकरी या परिवर्तनाचं हे पहिलं वर्ष आहे। आतापर्यंत या महिलांनी 7 लाखांची कलिंगड आणि भाजीपाल्याची विक्री केली आहे। यातून खर्च वजा जाता 3 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळालंय। स्वकष्टातून आणि सहकारातून कसलेली ही शेती पाहून इतर महिलांचंही दिशांतर झालं तर आश्चर्य वाटायला नको। कोकणामध्ये सहकार रुजत नाही असं म्हणतात, मात्र वेहेळे गावातील महिलांनी आपल्या कृतीतून हे खोटं ठरवलंय। एकमेकींवर विश्वास ठेवला, थोडीशी मेहनत घेतली आणि दिशांतर सारख्या संस्थेची साथ लाभली तर काय समृद्धी अनुभवता येते याचं एक रोल मॉडेल या महिलांनी कोकणासमोर ठेवलंय। म्हणूनच कोकणातल्या गावागावांमध्ये असे प्रयोग होण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।